नमस्कार मित्रांनो, आपण आलोय वरकुटे. आता 2-4 मैदान झाले मित्रांनो. एक वासरू बघतोय मी, वरकुटेकरांचा भोंगा. म्हणजे भोंगा नाव ठेवले दिसतंय भोंग्यागत. आणि त्यावेळेला बघितलं की साधा आहे बैल एकदम. म्हणजे त्याकडे बघितलं तर वाटणार की बाबा एकदम साधा बैल आहे, देशी बैल आहे आणि साधा बैल आहे मित्रांनो. परंतु आजपर्यंत ह्या बैलाचं रेकॉर्ड एक आहे की ज्यानं ह्याला गाठाला मारलं त्यानं एक नंबर केला, ज्यानं ह्याला सीमेला मारलं त्यानं एक नंबर केला. आता लगातार किती मैदान, मालकाचं नाव सांगा आधी. तुमचं नाव सांगा. दत्तात्रय लक्ष्मण मिसाळ. बर, कुठनं घेतलेले वासरू पहिली गोष्ट? आपल्या घरच्या गायचं. घरच्याच घ्यायचं वासरू. हा. बर, कसं नियोजन आहे बाबा आपलं पळवायचं डोक्यात कसं आलं काय? पळवायचं म्हणजे लहानपणी वासरू वाटलं पळल. हे आहेत बाच. हे म्हणले मामा ठेवूया वासरू आपण पळवूया. मग ह्या हिसाबा आम्ही ठेवलं आणि पळवाय घेतलं. आता मग किती मैदान झाले ह्याची वासराची? वासराचे आता सध्या झाले 7 ते 8 मैदान. 7 ते 8 मैदान झाले मित्रांनो. 8 मैदानात गटाला मार किंवा कसं काय? 8 मैदानात 4 मैदानात गट काढला आणि ज्यानं गटाला मारले त्यानं आजपर्यंत मैदानात 1 नंबर केला. म्हणजे 4 मैदानात गट काढलं, 4 मैदानात गटाला मार खाल्ला. पण गटाला जरी मार खाल्ला तर ज्या गाडीने गटाला तुम्हाला मारलं त्यानेच 1 नंबर केला. त्यानं 1 नंबर केला. सेमीला मारलं त्याला. सेमीला मध्ये सेमीला म्हणजे पळालो नाही, 2 नंबरला घासाघाशीत उतरतो. आणि त्याच मैदानात ज्या गाडीनं आपल्याला मारलंय त्या मैदानात टांग्यानं 2 टांग्यानं सुट्टा 1 नंबर त्याच गाडीने केलाय. आपल्याला ज्यानं मारलंय त्यानं, ह्या वासराला ज्यानं मारलंय. ह्या वासराला ज्यानं मारलं मित्रांनो, त्या गटाला ज्यानं मारलं, गटाला जरी मारलं तरी पण त्याच गाडीने 1 नंबर केलाय. बघा विषय 8 मैदानात असं झाला विषय. आणि सेमीला ज्या गाडीने मारले त्याच गाडीने 1-2 टांग्यानं सुट्टा 1 नंबर त्याला केला. किती टांग्यानं मारला काय? याला टांग्यांना याला फुटात 1.5 फुटात 2 फुटात मार खाल्लाय. बर. घासाघाशीतच मार खाल्लाय. काय हो बाबा, तुम्ही आता बघताय, आता नवीनच आहे ती नादात. तुम्हाला काय वाटतंय बाबा वासरू कसं आहे काय? म्हणजे जर साधं जरी वासरू असेल तरी वासराला झिट आहे बरं. जीट म्हणजे याला चांगला बैल असेल का ना, पैर कसं पैर एकतर देत नाही ती गरीब बैलांना. याला ज्या दिवशी चांगला पैरा झाला ते 2-3 मैदान क्वार्टर फायनलला राहिली ती. जेव्हा याला पैरा चांगला झाला तेव्हा ते राहिलाच क्वार्टर फायनलला. याला एक दिवशी याला मोरचा बैल भेटेल ते 100% काहीतरी करणार अजून. मित्रांनो, गरीबाचं म्हणून चालत नाही, कारण काय होतं हे नाद गरीबाचा राहिला नाही असं माझं तर म्हणणं आहे. ते वासराच्या अंगात धमक पाहिजे. पण काही ह्याला पैर म्हणजे फोडणं कधी कधी येतं काय? नाही, आपण फोन केला का म्हणते ती राहिलेली व्हिडिओ पाठवा. मग जेव्हा एखादा भेटतोय पायरा भेटल्यानंतर राहिलीच गाडी बहुतेक मला त्याची गंगुती. त्यांनी येऊन पुन्हा फोन केला, त्याच्यावर पळाली गाडी, तिथे राहिली. तिथे क्वार्टर फायनल राहिली गाडी. जेव्हा वायदीचा पळाला बैल तेव्हा फायनलला म्हणजे क्वार्टर फायनलला राहतोच. बरं, आता तुम्ही वायदे देता का? आता काय देव बी लागते नाही, बैलच तशी देत नाहीत ना आपल्याला कोण. तुमचं घर बघितलं तर एकदम साधं आणि कुठं सोना चांदीच्या दुकान आहे तुमचं, असं काय आहे का? एकटाच आहे, वडील नाही. जेसीबी ड्रायव्हर मी आहे, आपलं वडील नाही. हे बाच आहे, आम्ही दोघांनी. हे एक आपला बाच आहे. आपल्या तिघा हे दोघं असते मैदानावर घेऊन मी दिवसभर जातो जेसीबी, पैसे साठवायचे 10-12 दिवसाचं ह्यांच्याकडे द्यायचं, वासरू जावा पळवा मला. जेसीबी चालवून तुम्ही भाडं बिडं देताय बैलासनी म्हणजे. आणि भाडं वगैरे सगळं. काय वाटतं तुम्हाला 1 नंबरातला बैल दिला बाबा, समजा 1 नंबरातला बैल म्हणजे 40-50 हजार रुपये तुम्हाला लागतील, म्हणजे 2-4 महिने काम केलं की मग होते का? होते, पण ती बॅड नुसतं बैलाला घर चालवलं पाहिजे ना. नुसतं वायदीला जर पैसे घालवत बसलं तर घर कसं चालवायचं? आता वासराला मागितलं कोणी? थांबा एक मिनिट. तुम्ही आता कंटिन्यू हे काय नसतं मैदानात, तुम्हाला स्वतः मी नियोजन करतो सर्व. एखादा बैल आपल्या जोडीदाराचा घालायचा, माझा स्वतःचा बैल. त्या दिवशी आता आम्ही ह्याच्यात पळलो लिंगिऱ्यात, तर आम्ही सेमीला टाकाटाकीत मार खाल्ला माया बैला संग. पण मायापाशी 2-3 वासरू मागितलं ही, पण त्यांची इच्छा आहे बाबा ना, आपल्या घरच्या गायचा खोंडा आहे, विकायचा नाही लगेच, असं ती म्हणत. तुमच्या सेमीत कोण होतं त्या दिवशी? म्हणजे मार खाल्ला तुम्ही, पण कुणाही सेमीत मार? आपल्या सेमीत सांगितलं सगळ्यांना विशेष वाटेल, याचा पक्का सोळ्याचा बाजी आणि पुष्पराज होता. त्यांना घासाघाशीत मार खाल्ला आणि त्यांनी तर 1 नंबर केला. मित्रांनो, बबन हेमगर, सतीश हेमगर यांचा बाजी आणि त्याच्याबरोबर पुष्पा 1 नंबरातलीच गाडी आहे ती. बाजी आता 1 नंबरातला आहे. त्यानं फायनलला सगळा 2 टांग्यानं 1 नंबर केला. असं माझ्या स्वतः डोळ्यात पाणी आलं की आपल्याला काय नशीब आपलाय. ज्या वेळेस गाडी राहण्यासारखा चान्स आहे त्यावेळेस टॉपच्या सेमीत लागते गाडी. मग ती मला लय वाईट वाटलं, पण ह्याला म्हणलं असू द्या, टॉपची गाडी धरू शकतो वासरू 100%. मग काय अडचण काय? पायऱ्याकडून अडचण आहे.
पायऱ्याला एखाद्याला म्हणलं की नाही वासरू चांगलं पळतंय पायरा द्या, म्हणजे म्हणणार 5,000 द्या, 10,000 द्या. आता त्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. पण आपण त्याला म्हणू शकत नाही ती एवढं पैसे मागते ती. बरं ते बी द्यायला तयार आहे ती, पण ती कशी आता तुम्हाला सांगितलंच त्यांना 10-12 दिवस काम करायचं. 10-12 दिवसातनं चिठ्ठी आली, 5,000-7,000 रुपये द्याय झालं, पोर आली, ड्रायव्हर आला, गाडी नोंदवाय झालं, 10-15,000 रुपये खर्चच होतो. त्यामुळे त्यांची परिस्थिती नसल्यामुळे कोण दाटका काढत नाही ती. मी तर म्हणतो सरळ सरळ, तुम्हाला जर तुमची परिस्थिती नसेल, अनेक लोक म्हणतात बाबा परिस्थिती नाही, अरे कोण टाका की परिस्थिती नाही, तुमची परिस्थिती सुधारल ना. देऊ की आपण तसं. आता त्यांची परिस्थिती नाही, त्यांचं काय आता दत्ताचं काय ऐकायचंच नाही. आपण स्वतः खोंड विकायचा. म्हणजे मित्रांनो काय माहिती का, मी जाणून बुजून का सांगतोय, तुम्ही पळवून घ्या कोण. मी असं नाही म्हणत की बाबा, पण कसं होतं बैल पळतोय, आता परिस्थिती नाही तर माझं म्हणणं आहे ज्याची परिस्थिती नाही का नाही, म्हणजे असं म्हणू नये की बाबा पण आपली परिस्थिती नाही, परिस्थिती पण बघितली पाहिजे. आज समजा हे जर खोंड विकला तर ह्याच्यात तुम्ही दुसरं वासरू घेऊन ह्याचे पैसे तुम्ही परत वापरू शकत नाही का? हो 100% वापरू शकतो की, एखादा अजून बारकं घेऊन त्याला घडवू पण शकतो. असं नाही की नाही, असं नाही. माझं तर म्हणणं आहे आपण कुंभार आहे मित्रांनो, आपण मडकी घडवू शकतो. पण ज्याची परिस्थिती नाही, आपले विनायक शेठ सांगतात की बाबा की खरोखर ज्याला बाबा ज्याची परिस्थिती नाही, ज्या माणसाला बैलाचं पैसे करता आलं त्या माणसानं पैसे करावं. कारण कसं होतंय, हा नाद सर्वसामान्याचा नाही, आणि ज्याला पैसे ह्या नादात ज्याला बैलाचं पैसे करायला ना, तो एक नंबरचा माणूस ह्या नादातला म्हणायला. वेळ जे ऐकल तोच एक नंबर म्हणायचं. ज्याला वेळ बैल आला तो ह्यातला किंग म्हणायचा. नाहीतर काय आपण म्हणते मग पळते आपण ठेवलं तर त्याचा काय फायदा नाही. टायमिंग वरती दिलंच पाहिजे 100%. मोठ्याकडे गेला का पैर होत. मोठ्या समजा आपण विकला, मोठ्याकडे एखाद्या गेला, मोठ्या योजनेत पळायला लागला, त्याला पैर होतं तर ती राहतोय, त्या मालकाचं नाव होईल, आपलं नाव होईल. 100% होईल का तर होईल. काय बैलात म्हणजे वेगळं पण काय, असं एकदम साधा बैल आहे? कायच वेगळं पण नाही, साधा बैल आहे एवढाच की खिलार आपली कशी असते ती पांढरी असते ती, आणि ही कोसा खिलारच आहे पण कोसा आहे. बरं मित्रांनो, जर बैल जरा दाखवतो यांना, जर बघितला मित्रांनो बैल, तर एकदम असं म्हणजे वाटतं की एकदम साधा बैल आहे. ते चालण्याकडे जर बघितलं मित्रांनो, पण म्हणजे त्याच्या परिस्थितीच्या मानानं म्हणजे असं नाही की पोटात बघितला बैल तर अनेक लोकांना वाटणार यायला हे पोटात बैल सुटला जर झालं तर काय ह्याला, पण पळायचं त्याचा पळ बघितला तर एक वेगळं पण आहे. पण बैल दोन्ही खांदी आतनं पोहतो कसं, दोन्ही खांदे आतनं, आणि अंगावची जेवढी बी गाडी मोठी असू द्या, याला जर तोंड काढून जर बैल पळाला तर ते 100% शेजारची गाडी मारणार. ह्याच्या अंगावची ह्याच्या अंगावली गाडी सोडत नाही. अंगावची गाडी अजिबात सोडत नाही. ह्याला तर तोंड काढून पळाला तर मग 100% गाडी सोडत नाही. पण आता या नादात तुम्ही एवढं करता की आता तुम्ही त्या दिवशी पण क्वार्टर फायनल राहिला, काय वाटतं बाबा आपल्याला एवढं आपण हे करून, किंवा एवढे तुम्हाला वाटतं की आता आज बैल चांगला भेटला किंवा आज सगळ्या गोष्टी झाल्या त्या, आज राहील गाडी चांगली पळाली, त्यावेळेस काय म्हणजे ज्यावेळेस मार खाता सेमेल त्यावेळेस काय विषय? त्यावेळेस शेवटी काय नशिबावर हात ठेवून ग बसायला लागतं. त्या दिवशी पायरा बी असा झाला की अरविंद शेठ म्हणलं आता पळूया गाडी, तर म्हणलं आता वासरू बी तुमचं, बैल बी तुमचं, सगळंच तुम्ही आपलं न्या करणं गाडी भरून आपलं बैल. पण ते न्यायला असं अचानक सकाळी ठरलं. मला वाटतंय 4 वाजता चिठ्ठ्या टाकल्या आम्ही. तर एक गुलाल झाला, क्वार्टर फायनलचा होत्या पण गुलाल झाला त्या बैला. गुलाल 2-3 झाले क्वार्टर फायनल. हो. मित्रांनो, मी तर म्हणतो पब्लिकला जर वासरू म्हणजे अजून शहाणं नाही वासरू, पण पब्लिकला म्हणा भविष्य काळात पब्लिकला पळू शकतं, आणि आतनं तर आता कोणाची गाडी सोडत नाही, म्हणजे ह्याचं एक वेगळं पण आहे. आणि ही जात एकतर पेटत नाही, आणि पेटली तर इजत नाही, म्हणजे ह्याचा विषय असतो. पण आणि ह्या साईडला बघा काय विषय तुम्ही म्हणला, वासराला तळ जोरात आहे, खाल्ल्या 500-700 फुटात खालनं वासरू जोरात पळतं एकदम. कधीच वासरू कमी पडणार नाही गाडीवर. किती महिने जात लावाय अजून? एक 2-3 महिने तर जात नाही आला होता अजून. ती वाटतोय माणसाची मस्त मोठा खोंड आहे, पण खिलार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे खिलार जाती गैलाच 9 महिने पिता, 9-10 महिने, त्यामुळे ते ताकद बी आहे बऱ्यापैकी त्याला. 8 अजून 2-3 महिने तर दात लावत नाही ते. बैलाचा व्यायाम नाही मला वाटतं. व्यायाम नाही. व्यायाम नसून एवढं ती आजच घरी आहे, मालक स्वतः आजच घरी आहे, नाहीतर ती कायम जे शिबिव. आता ही बाचा त्या ह्याच्या खरातवाडीचा, ती तत्न येऊन व्यायाम देणं हे त्यांच्याच्यान होतच नाही. काय म्हणजे व्यायाम जर दिला खोंडाला कंटिन्यू काय पळेल का? पळणार 100% पळणार. आता स्पीड लावतोय बिना व्यायामच. हो. आणि जागेवर आज हलवला की दुसरं मैदान. व्यायाम दिला रोज सारखा, म्हणजे मैदानात असला नाही, महिन्यातनं 2-3दा मैदानात काढला नाही, आठवड्यातनं 10 दिवसातनं,
तर 100% ते कोणाची बी गाडी मारणार, ताणून मारणार गाड्या. म्हणजे आता मैदानात मला वाटतंय बैलाला जर 15-20 दिवसात एक मैदान खेळतोय. बर. परिस्थितीनुसार बघावं लागतंय हो सगळं. बैल जेवढा दाट काढेल किंवा आठवड्यातनं 1 दिवस, आठवड्यातनं किंवा 10 दिवसातनं, महिन्यातनं 3 मैदान केली पाहिजे आता काहीतरी. हो 100%. त्याला मला वाटतं 20 दिवस 10 दिवस काढला की परत 1 महिना काढत नसेल असं वाटतं तब्येतीने. महिन्यात एकच मैदान, महिन्यात बर. खचून एक मैदान बर. महिन्यात. त्यामुळे आता पण 8 मैदान झाले एवढ्या दिवसात. हम्म. आपल्याला कळतेच की आता वासरू 2 वर्षाचं झाले. बरं बैल असा म्हणजे पळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून मस्ती करतोय का कसं? फुल मस्तीत बैल असतो, फुल. 3 फेर पळून 3 फेरं पळू, 2 फेरं पळू, घरी खुटीला बांधला, उड्या घालणार, माती उकारणार, फुल. म्हणजे असं त्या आपण काय म्हणतो त्याला, बैल फ्रेश झाला तसा 2 फेरं पळू, 3 फेरं पळू, ते कंटिन्यू फ्रेशच दिसणार तुम्हाला. मित्रांनो म्हणजे तुम्ही काढत नाही त्याचं कारण काय? पैसे. पैशाचं दुसरं काय. चला मित्रांनो